नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत उलाला कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती। हे कीटकनाशक आपण कोणकोणत्या पिकावर फवारू शकतो, त्याचं योग्य ते प्रमाण, तसेच त्यामध्ये कोणता घटक असतो, त्याची मोड ऑफ ॲक्शन, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात उलाला हे कीटकनाशक जे आहे ते UPL कंपनीचं असतं। यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला फ्लोनिकॅमिड नावाचा प्रमुख घटक यामध्ये आपल्याला मिळतो। तसेच हे जे कीटकनाशक आहे ते सिस्टमॅटिक ॲक्शन असलेलं कीटकनाशक आहे। म्हणजे काय तर पिकांमध्ये शोषलं गेल्यानंतर पान असेल, खोड असेल, फूल असेल यामध्ये पसरून कीटकांना मारण्याचं काम हे करतं। शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात हे कुठल्या पिकावर कोणकोणत्या किडीवर आपल्याला प्रभावी ठरतं ते। तर उलाला जे कीटकनाशक येतं ते सकिंग पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतं। म्हणजे जे रस शोषणारे कीटक असतात, आपण जर कापसामध्ये जर पाहायला गेलो तर मावा असेल, त्यानंतर जासीड असेल, थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, यांना कंट्रोल करण्यासाठी आपल्याला चांगलं प्रभावी ठरतं। तसेच तांदळामध्ये ब्राऊन प्लांट हॉपर असेल, ग्रीन लीफ हॉपर असेल, तसंच भाजीपाला पिकं जे येतात त्यामध्ये मिरची, टोमॅटो, वांगी, सोयाबीन यामध्ये मावा आणि थ्रिप्स यांना कंट्रोल करण्यासाठी आपल्याला हे चांगलं प्रभावी असं कीटकनाशक ठरतं। तर आता आपण जाणून घेऊयात उलाला कीटकनाशक हे काम कसं करतं, याची मोड ऑफ ॲक्शन कशी असते ते। आपण याची फवारणी केल्यानंतर हे पानांमध्ये तसंच खोड असेल यांमध्ये शोषलं जातं। त्यानंतर कीटक जेव्हा रस शोषायला येतात त्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये हे जातं आणि कीटक लगेच त्याचं खाणं थांबवतो आणि आपल्याला 24 ते 48 तासामध्ये कीटक मरण पावलेला दिसून येतो। शेतकरी मित्रांनो, याचा परिणाम आपल्या प्लॉटमध्ये 20 ते 25 दिवस टिकून राहतो। त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे किडीवर नियंत्रण करण्यासाठी हे चांगलं असं कीटकनाशक फायदेशीर ठरतं। आता शेतकरी मित्रांनो, उलाला या कीटकनाशकाचे आपल्याला फवारणीनंतर काय काय फायदे होतात ते जाणून घेऊयात। सकिंग पेस्टवर जलद आणि दीर्घकाळ नियंत्रण करण्यासाठी आपल्याला हे चांगलं फायदेशीर ठरतं। तसंच यामुळे काय होतं, कीड आणि रोगांची किडींचं प्रमाण कमी झाल्यानंतर पिकाची वाढ चांगली होते, उत्पादन आपलं सुधारतं। तसंच पिकांमध्ये आतून संरक्षण करण्याचं काम हे करतं। त्यानंतर पाऊस जरी आला आपण फवारण्यानंतर तरी याचा रिझल्ट आपल्याला चांगला असा आलेला दिसून येतो। मधमाशी जी असेल किंवा इतर जे उपयुक्त कीटक असेल त्यांना यापासून कमी त्रास होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर औषधांपेक्षा आपल्याला याचं प्रमाण योग्य कमी प्रमाणात आपल्याला घ्यावं लागतं फवारणीसाठी। शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया त्याचा वापर आणि याची वापरायचं प्रमाण। तर आपण कापूस पिकामध्ये प्रति एकरसाठी 60 ते 80 ग्रॅम घेऊ शकतो। तसेच तांदूळामध्ये 60 ग्रॅम प्रति एकरसाठी आपण हे फवारणीसाठी वापरू शकतो। भाजीपाला पिकांमध्ये 60 ते 80 ग्रॅम आपण प्रति एकरसाठी वापरू शकतो। प्रति लिटर पाण्यासाठी याचं प्रमाण आपण 0.3 ते 0.4 ग्रॅम घेऊ शकतो। फवारणी करताना शेतकरी मित्रांनो एक काळजी घ्यायची, याची फवारणी करताना पानावर खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला सर्व बाजूला असं आपलं जे कीटकनाशक आहे ते पसरेल याची काळजी घ्यायची, त्यामुळे आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला येतो। फवारणी करताना शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या टायमालाच फवारणी करावी। आपण जर याचा किमतीचा जर विचार केला शेतकरी मित्रांनो, तर 30 ग्रॅमचं पाकिट आपल्याला 300 ते 350-400 रुपयापर्यंत मिळू शकतं। तसेच यामध्ये तुमच्या भागानुसार वेगवेगळ्या ठिकाणानुसार याची किंमत कमी जास्त होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।